तर ताई फीडबॅक कसा आहे कसा नाही ते त्यांच्याकडून सांगणार. फीडबॅक पण घेतो, काय कसं वाटलं काय नाही, नाही का. क्वालिटी तर आपली एकच नंबर आहे. क्वालिटी आतापर्यंत आपल्या प्रत्येक म्हणजे जेही आपण केलं त्याला कोणीच नावं ठेवले नाही. सगळं जे सगळे करतो आपण म्हणतात. ते क्वालिटी थोडं महाग आहे पण क्वालिटी एक नंबर आहे. काले गुड मॉर्निंग, सुप्रभात, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पण आम्ही आलो नेहमीप्रमाणे, नेहमी नाही काल पण आलो होतो, फक्त काल आलो आणि आज आलो आहे भंडारा डोंगरवरती चालायला. तसं तर आज संडे त्यामुळे थोडं निवांत आहे, असं मी याच्यापूर्वी बऱ्याच वेळा म्हणलं असेल, पण निवांत नाही आहे. कारण आज आपलं शॉप चालू करायचं, आज म्हणजे रोजच करावं लागते नाही का. त्यामुळे नेहमीप्रमाणे वर्किंग वगैरे जे काय आज नाही आहे, पण त्याचबरोबर शॉप चालू करावं लागतं. त्याचबरोबर आपलं पहिलं पार्सल जे आहे ते आज डिलिव्हर करायचं आहे. डिलिव्हर म्हणजे पाठवायचं आहे तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळं आणि त्याचबरोबर विश्वासामुळं आपलं आज पहिलं पार्सल आज कुरिअर करत आहे मी. त्याबद्दल खूप खूप आभार. तर आलो आहे मी, चाललो आहे वरती. मी काल फक्त तिथं टेरिसपर्यंत गेलो होतो, म्हणजे आपलं जो बेस आहे डोंगराचा तिथंपर्यंत गेलो होतो. आज मी तुम्हाला पूर्ण डोंगराच्या म्हणजे मंदिराची बॅक साईड पण धावतो. खूप छान आहे नाही का वातावरण, आणि तिकडून येणारं जे वार आहे ओपनमध्ये ते खूप मस्त लागते. तर चला, काल 20-25 मिनटं लागली होती, 25 मिनटं लागली होती. आज किती वेळ लागते बघू. आणि काल फक्त चालायला सुरुवात केली ती तर दम लागला होता, अजूनपर्यंत तर नाही आहे, थोडं इम्प्रूव्हमेंट आहे. असो, चला आता मी निघतो. तर मित्रांनो, आपल्याला काल इथं पोचायला 25 मिनटं लागली होती. आज 20 मिनटामध्ये आलो आहे आणि एकदम आरामशीर आलो आहे, कारण काल मी सरळ चालत होतो त्याच्यामुळे पाय वगैरे दुखत होते. आता मी असं नाकामुळे वळणं घेत वगैरे आलो आहे, त्यामुळे खूप इम्प्रूव्हमेंट आहे. खूप छान वाटलं आणि आज वारं पण एकदम शांत आणि सायलेंट आहे. मस्त आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे आज. काल मी तुम्हाला दावलंच होतं, हे जे असे साईडला जे आहे तिकडं ते मेन मंदिर आहे, त्याच्या बॅक साईडला पण असं हे नाही का मोकळी जागा आहे आणि तलाव वगैरे आहे छोटासा, त्यामुळे तिकडून पण खूप गार वार येत असतं. आता थोड्या वेळ तर शांत बसतो आणि नंतर आपण वरती जातो तिकडे. तर मी आलो एकदम वरती. हे जे तुम्हाला पाठीमागे दिसते ते मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, आणि अशा मंदिराच्या बॅक साईडला इकडे बघा डोंगर रांग आहे. त्याचबरोबर खूप छान वातावरण, एकदम फ्रेश हवा वगैरे एकदम फुल येते नाही का. हे जे दिसतंय तुम्हाला मंदिर ते खूप दिवस झालं चालू बांधकाम आहे, लॉकडाऊनच्या पूर्वीपासून आहे. जसं काय निधी वगैरे येईल त्या पद्धतीने हे चालू आहे. लॉकडाऊन पण होतं मध्ये, त्यामुळे पण खूप दिवस ते बंद होतं, आता चालू आहे. चांगली इम्प्रूव्हमेंट म्हणजे चांगले हे आहे नाही का, प्रोसेसमध्ये आहे. आज तरी अजून एक वर्ष लागतील आरामचं, एवढं मोठं भव्य मंदिर आहे ते. असं हे बघा, इकडं आलो मी बॅक साईडला बघा, मस्त वातावरण एकदम फ्रेश बघा. ही सगळी सगळी डोंगररांग आहे, त्या इथं पाण्याचा तलाव आहे छोटासा, त्यामुळं गार वार येते. केले नाही का, खूप मस्त वाटतंय. आज सकाळ सकाळी मी एकदम फ्रेश झालंय. असो, चला आता निघतो मी डायरेक्ट घरी. अजून आवरायचं आहे, आवरून जायचं आहे, आपलं शॉप ओपन करायचं आहे. चला. तर नेहमीप्रमाणे शॉप वगैरे ओपन केले सकाळी लवकर. आज संडे तरी तर आपलं शॉप कंटिन्यू चालूच असणार, काही प्रॉब्लेम नाही. आणि काल आम्हाला जी ऑर्डर आली होती, 2 ऑर्डर आहे, ती पॅकिंग करायला चालू आहे बघा नाही का. फायनली आपली पहिली ऑर्डर आलेली आहे आणि पॅकिंग जे आहे ते चालू आहे, आणि आजच्या आज आपल्याला ती पाठवायची आहे कुरिअरने. तर अशा पद्धतीने आहे बघा. बाकी देवपूजा वगैरे करून झाले, सगळं आलं का पहिल्यांदा आपलं नाही का देवपूजा वगैरे असते, हार वगैरे लावलं आहे महाराजांना नाही का. हे सगळं तिकडे गणपती बाप्पांचं आहे. त्याच्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित बाहेर पण लावलेलं आपलं स्टॉल. नवीन असल्यामुळं लोकांना माहीत नाही, लवकर होत नाही, त्यामुळे ते लावलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इकडे पॅकिंग चालू आहे आपली. झाली का नाही बघा, अजून तास झालं, माईक अजून लावलाच नाही. हा काय बोलू तुम्हाला, काय झालं तुला?
माईक बघायला पॅकिंग झालेलं आहे. करते. पॅकिंग करायचं आहे, पॅकिंग चालू आहे आणि आजच्या आज पाठवून द्यायचे आहे लवकरात लवकर. साडी तर बघा एकदम किती सुतभार आहे. दोन्ही सारख्याच दोन्ही घेतल्या सेमच घेतल्यात त्या कलर ताईंनी. वेगळे घेतले. कलर वेगळे आहेत आणि छान आहेत एकदम. अशा तऱ्हेने पॅकिंग करून झालेलं आहे बघा एकदम. हे बघा व्यवस्थित मध्ये केलंय सगळं पूर्ण पॅकिंग. 2 पार्सल आहेत आजची आणि आजच्या आज पाठवायचे. मॅडम इकडे नाव लिहितात आता नाही का त्यांचं कोणाचं आहे ते लिहून ठेवावं लागते ना. कोणी लिहून ठेवावं लागतंय, कोणी काय घेतलंय काय नाही, नाही का सगळं व्यवस्थित. मग सगळं आपल्याकडनं एकदम बरोबर गेलं पाहिजे सगळं. व्यवस्थित प्रॉपर मध्ये झालं पाहिजे सगळं. अशा पद्धतीने आहे हे बघा सगळं. त्याच्यावर त्यांचं नावही टाकणार. त्याच्यावर त्यांचं नावही टाकणार. नाव वगैरे टाकून सगळं ते पॅक करून व्यवस्थित द्यायचं आहे. त्यांनी आपल्याला सपोर्ट करतात म्हटलं आपण पण त्यांना 2 शब्द चांगले लिहिले. कस्टमरला आपण सर्व्हिस व्यवस्थित देणं हे आपलं काम आहे. सर्व्हिस वरती सगळं असतं डिपेंड. तुमची बोलण्याची पद्धत, तुमचं ते रिस्पॉन्स, तुमचा आदर हे पूर्ण व्यवस्थित. 2 साड्याच नाही, मसाले पण पॅकिंग करायचे पण पहिले साड्यांपासून. साड्या वगैरे पॅकिंग करून कैची कुठे व्यवस्थित येते खाली. अशा पद्धतीने आहे पॅकिंग वगैरे झालेलं आहे. मॅडमचं पॅकिंग चालू आहे, चालूच आहे व्यवस्थित. आता ते पॅक करतो आणि डिलिव्हरी द्यायला टाकतो. ऍक्च्युली कसं आहे की ते आपल्याकडे सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अजून अवेलेबल नाहीये. मॅडम इथंच आहेत जवळच्या, त्यांना मग मे बी जर शक्य झालं तर मीच देऊन येणार आहे. अशा पद्धतीने आहे. काय आहे की आपल्याला आता सुरुवातीला लोकांना माहित होणं खूप गरजेचं आहे. लवकरात लवकर कस्टमर बेस तयार होणं खूप गरजेचं आहे. लगेच एवढा रिस्पॉन्स भेटतोय म्हणून तर अजून छान. रिस्पॉन्स खूप छान भेटतोय त्याच्यामुळे लगेच आपण कुठं कमी नाही पडायचं. जेवढं होईल तेवढं शक्य भले आपली धावपळ झाली तरी चालेल पण कस्टमरला एकदम व्यवस्थित 50-60 रुपये जरी भेटले एका साडी मागं तरी सुद्धा खूप आहेत. कारण ते एवढे सुद्धा पैसे कोण देत नाही लवकर आपल्याला. म्हणजे याचा व्यवहार किंवा ह्या दृष्टीतून बघितलं तर खूप ते अवघड आहे. त्यामुळे आपला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. बघा व्यवस्थित मध्ये आता पॅकिंग वगैरे करतो. तर ताई फीडबॅक कसा आहे कसा नाही त्यांच्याकडून फीडबॅक पण घेतो. काय कसं वाटलं काय नाही, नाही का. क्वालिटी तर आपली एकच नंबर आहे. क्वालिटी आतापर्यंत आपल्या प्रत्येक म्हणजे जेही आपण केलं त्याला कोणीच नावं ठेवले नाही. सगळं जे करतो आपण ते क्वालिटी थोडं महाग आहे पण क्वालिटी एक नंबर आहे. काल बासावरून लगेच एक कस्टमर आलं बाहेरून. ताई खूपच छान अगरबत्ती. अगरबत्ती म्हणजे लावताना ते 200 ताई एवढी महाग पण अगरबत्ती असते का म्हटलं. घेणारे 5-5 हजारापर्यंत पण अगरबत्ती घेतात. त्याच्यामुळे आपल्याकडे सगळे क्वालिटी मध्ये ठेवलेले आपण. हे बघा पॅकिंग झालंय बघा. फायनली पॅकिंग करून झालेलं आहे व्यवस्थित मध्ये पॅकिंग वगैरे केलेलं आहे. आता मी थोडं ह्याला जाणार आहे पिंपरीला जायचं थोडं काम आहे. तिथून आल्यानंतर मग ही डिलिव्हरी द्यायचं कुरिअरनं किंवा पाठव किंवा जसं होईल तसं डिलिव्हरी करून टाका. ओके ही आपली पहिली डिलिव्हरी. असाच सपोर्ट राहू द्या. एकदम खुश आहे. असाच प्रयत्न आम्हाला सपोर्ट मदत करत राहा आणि असाच ऑनलाईन भरपूर साड्या मागवा. येस. आलो होतो चाकणमध्ये आणि आज विश्वविक्रम म्हणजे मी कितीतरी वेळा चाकणला आलोय पण ट्रॅफिक असं लागतं की बस नाही का. ट्रॅफिक शिवाय होतच नाही. पण आज काय सुद्धा ट्रॅफिक नाही. आज संडे ऍक्च्युली कधी सुट्टी असते मला माहित नाही इकडं MIDC वगैरे पण एकदम छान आज. आणि त्याचबरोबर मी डिलिव्हरी दिली मॅडमची आणि आता निघालोय. आज सुट्टी होती म्हणून शक्य झालं. ऍक्च्युली काय आहे की मी आपल्याकडे सीओडी अवेलेबल नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरी आणि त्यामुळे त्यांच्याकडे कॅश होती आणि इथून काही जवळच आहे ना हे. म्हणजे काही जर कुरिअरनं पाठवायचे असते तर 100-200 जास्त रुपये गेले असते. म्हणलं जवळच असल्यामुळे स्वतः दिले. आणि वडापाव दिसतो ना मागे कोकाटे, तो वडापाव खाल्ला होता. देहूगावात पण एक वडापाव आहे कोकाटे पण त्याची चव खूप म्हणजे हे नाही म्हणजे मॅचच पेटत नाही. ठीक आहे मेन ब्रँच नाही आहे. खालुंबऱ्यामध्ये मेन ब्रँच आहे तिथं पण आपण खाऊ बघूया. तिथली आणि खालुंबऱ्याची बहुतेक जरा थोडी सेम आहे आणि हे बहुतेक नवीन आहे. आता बघू आपण जाऊन. मी चाललो आता ह्याला खालुंबऱ्याला जाऊन बघूया नाही का नक्की काय आहे ते. आत्ताच आमचं जेवण झालं आणि वर झोपाय आलतो आणि आज भारी वार सुटलंय आणि इथं सगळे झोपल्यात. दिव्या, पप्पा, मम्मी आणि आता ब्लॉगचं शेवट करणार आहे. तुझं ब्लॉग कोण काढते? तुझं ब्लॉग कोण काढते? मम्मी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.